कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके 40 दिवसांनंतर संभाजीनगरातल्या घरी दाखल झाले। यावेळेला दिपकेंचं जंगी स्वागत करण्यात आलं, तर दुसरीकडे आपला मुलगा 40 दिवसांनी घरी आल्याच्या आनंदानं दिपकेंच्या मातोश्रीचे डोळे भरून आले। अभिजित दिपकेंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस आंदोलन केलं। शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यानं विद्यार्थी आणि आंदोलकांचं दिपकेंनी सरकारला झुकवल्याचं बोललं गेलेलं होतं आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील यावेळेला घेण्यात आला। तर आपण दोन दृश्य पाहत आहोत। मुलगा घरी आल्यानंतर दिपकेंच्या मातोश्रीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत। आपला मुलगा आंदोलनाला बसल्यानंतर त्यांच्या आईला काळजी वाटत होती आणि त्यानंतर अखेर अभिजित दिपके आज संभाजीनगरमध्ये दाखल झालेत आणि त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांचं स्वागत केलं। तर त्यांच्या वडिलांनी या संदर्भात काय म्हटलंय ते आपण ऐकूया। हो, आता त्यांनी तेवढं स्वतःचं कॅरियर म्हणजे स्वतःचं हित न बघता स्वतःचं कॅरियर त्यांनी उद्ध्वस्तच केल्यासारखं आहे ना। त्याला खूप चांगल्या ऑफर आल्या होत्या तिथे, ते सोडून तो परदेशामध्ये म्हणजे त्यातल्या त्या जगातली टॉप कंट्री अमेरिकेतून वापस आला, जिथे की जॉब असताना इथे लोक साध्या एका 20/30च्या शेडच्या कंपनीमध्ये जरी जॉब लागला तर ते लवकर सोडत नाही आणि तो तेवढं मोठं सॅक्रिफाईस करून आलाय। तर माझी सर्व या देशातील या राज्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हीच विनंती आहे की त्याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहावं, कारण त्यांनी तुमच्यासाठी सर्व त्याग केलेला आहे।